तिथं पत्रही दिलं गेलं होतं, तिथं आदेश दिले गेले होते, कुणी घराच्या बाहेर निघायचे नाही. आणि मग कुठंतरी आपला प्रयत्न असा होता, जानकर साहेबांचा असेल नाही तर तिथं असणाऱ्या नागरिकांचा होता की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. जे काही आज EVM बद्दल बोललं जातं, लोकांची शंका आहे. लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नसतं आणि त्या शंकेचं निरसन व्हावं अशासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरचं मतदान घेतलं होतं. पण दूध का दूध पाणी का पाणी होण्याऐवजी दाल में कुछ काला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथं झालेलं आहे वातावरण. खरं तर इलेक्शन कमिशन आणि सरकारली तिथे एवढा पोलीस फाटा का पाठवला, का लोकांना मतदान करून दिलं नाही, शांततेत मतदान होणार होतं. मग काय गोष्टी समोर आल्या असत्या, कुठेतरी चर्चेला एक विधान आलं असतं. म्हणून कदाचित सरकारली लोकशाहीचा एक जो प्रामाणिक प्रयत्न तिथं असणाऱ्या ग्रामस्थांचा होता तो हाणून पाडला. पण मग महाराष्ट्रातले तमाम जनता विविध गावाची शांत बसेल असं मला वाटत नाही. इतर लोकशाहीच्या उत्सवामध्ये एखाद्या गावामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपा करून तो हाणून पाडू नका. लोकांना हे आवडणार नाही. संविधानावर विश्वास ठेवणारी आम्ही सर्वजण माणसं आहोत, त्यामुळे लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.